नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीवर ठाकरे गटानं आक्षेप नोंदवलेला आहे. नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीवर ठाकरे गटाकडून कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. शिंदे आणि नार्वेकरांची मिलीभगत आहे का असा सवाल थेट उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, निकालाची काय अपेक्षा ठेवायची असंही ठाकरे म्हणाले. अध्यक्ष कधी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन भेटत नाहीत, नार्वेकर 2 वेळा भेटले असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी बोलताना केलाय. लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी 2 वेळेला मग ते इल्लीगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले. म्हणजे 2 वेळा आतापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत. आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये, कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत. आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी. काल सुप्रीम कोर्टात एक ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणणं हे गरजेचं होतं आणि म्हणून काल आम्ही ॲफिडेव्हिट फाईल केलंय की अशा प्रकारे न्यायाधीश ज्या वेळेला, कारण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, न्यायाधीश आरोपीला भेटायला जाणं, न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का अशा प्रकारे मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये. हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत ते उद्याच्या निर्णयावरनं जाहीर होईल.